नमस्कार. लोकसभा 2024 मध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये चांगलाच मोठा फटका आपल्याला पाहायला बसलेला दिसला. महाराष्ट्रामध्ये भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या, त्यामुळे भाजपमध्ये आता अंतर्गत वेगवेगळ्या चर्चा चालू असल्याचं सांगितलं जातंय. भाजपचा जो कोर मतदार आहे तो भाजपपासून दूर गेलाय, तर तो का दूर गेलाय यावर विचार केला असता त्यांच्या अंतर्गत अनेक नेत्यांकडनं असं बोललं जातंय की अजित पवार यांच्यासोबत केलेल्या भाजपच्या युतीमुळे त्यांना हा फटका बसलेला आहे. त्यासोबत केंद्रीय नेतृत्व देखील भाजपवरती मोठ्या प्रमाणात नाराज आहे. महाराष्ट्राच्या बॉडीवर मोठ्या प्रमाणात नाराज आहे असं बोललं जात आहे, कारण भाजपला फक्त 9 जागा मिळाल्यात त्यामुळे, आणि हे सर्व फक्त अजित पवार यांच्यासोबत युती केल्यामुळे झालंय असं बोललं जात आहे. याबाबत बोलत असताना असे सांगितलं जाते की भाजपकडनं एक अंतर्गत सर्वे केला जातोय, तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहे. या सर्वेमध्ये अनेक प्रश्न विचारले जाणार आहे. या सर्वेचा अंतिम निकाल आल्यानंतर त्यांना काय निकाल येतो आणि त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत युती कायम ठेवायची की युती तोडायची याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या सर्वेबाबत अजून तरी कुणी अधिकृतरित्या बोलत नसलं तरी देखील अशा प्रकारचा सर्वे चालू असल्याचं बोललं जातंय. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं पार पडलेलं आंदोलन, याचा देखील मोठा फटका भाजपला पाहायला मिळाला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जी मते महायुतीला पडणार होती ती सर्वची सर्व मते फिरली आणि ती महाविकास आघाडीला मिळाली असं देखील बोललं जाते. तर येत्या काही काळामध्ये म्हणजेच विधानसभा निवडणुकांपर्यंत भाजपचे अजितदादा पवार यांच्यासोबत राहणार आहे की एकनाथ शिंदे यांना सोबत ठेवणार आहे, याबाबत आपल्याला लवकरच माहिती मिळेल. तरी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा.